बहिणीसोबत कार्यक्रम करायची मजा आमच्या घरमालकाने घेतली. माझ्या नवऱ्याला मला संतुष्ट नाही करता येत होते. माझ्या चिमणीत खूप आग लागलेली होती. एक दिवस आमच्या घराचा मालक घरी आला आणि त्याने, मित्रांनो माझं नाव बबिता आहे. ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा माझं नवीन नवीन लग्न झालं होतं. आम्ही भोपाळमध्ये राहत होतो. मित्रांनो माझं अंग खूपच भारी होतं. माझं सुंदर अंग बघून चांगले चांगले लोक तोंडात बोट घालायला लागत होते. कॉलेजमध्ये सगळ्या मुलांना मी खूप आवडत होती. परंतु लग्नानंतर मला कार्यक्रमाची कमी जाणवायला लागली, कारण की माझे पती मला संतुष्ट करू शकत नव्हते. माझ्यातील आग शांत करण्यासाठी मी नेहमी मूवी बघत होती. आम्ही शहरात भाड्याने राहत होतो. माझा नवरा प्रायव्हेट कंपनीत जॉब करत होता आणि कामानिमित्त नेहमी बाहेर राहत होता. आमच्या घरमालकाची बायको थोड्या दिवसांआधीच वारली होती. त्याचं नाव अरविंद होतं आणि तो 40 वर्षाचा होता. तसे तर तो मुंबईत राहत होता, पण महिन्यातून 1-2 दिवस घरी येत होता. एके दिवशी मी एकटी होती आणि टीव्हीवर मूवी बघत होती. तेव्हा लगेच डोरबेल वाजली. मी टीव्ही बंद करून दरवाजा उघडला तर समोर अरविंद होता. मी त्याला आत यायला सांगितलं आणि तो सोफ्यावर येऊन बसला. मी किचन मध्ये चहा बनवायला लागली. तेव्हा मला आठवण आलं की मी टीव्हीवर ती मूवी लावून ठेवली होती. जर त्यांनी टीव्ही चालू केली तर मी लगेच टीव्ही कडे पळाली. जोपर्यंत मी आली तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यांनी टीव्ही ऑन करून दिली होती. मला बघून म्हणाले, तुला पण या मूवी बघायचा शौक आहे? मी लाजताना म्हणाली, माझा नवरा 2-3 दिवस बाहेर गेलेला आहे. मी बोर होत होती म्हणून टाइमपास करत होती. मी त्यांच्या हातातून रिमोट घेऊन म्हणाली, मी बंद करून देते. परंतु त्यांनी माझा हात पकडून जवळ ओढून घेतले आणि म्हणाले, बंद नको करू, आपण सोबत बघू. आता मला काही बोलता येत नव्हते आणि मी त्याच्या जवळ जाऊन बसले. ते म्हणाले, तुझा नवरा पण तुझ्या सोबत असंच करतो का? मी लाजताना म्हणाली, हे काय विचारत आहात तुम्ही? ते म्हणाले, सांग ना, तुला आवडते ना? मी म्हणाली, हो मला खूप आवडते, पण माझ्या नवऱ्याला करता येत नाही. तो म्हणाला, हे सगळं माझ्या बायकोला पण खूप आवडत होतं, परंतु ती गेल्यानंतर मला पण एखादी स्त्री नाही मिळाली जी मला हे सुख देऊ शकेल. कधी कधी बाहेरच्या स्त्रियांना पैसे देऊन ती मजा घेतो, पण त्यामध्ये ती मजा नाही येत. मी म्हणाली, तुम्ही पुरुष लोक बाहेरून करून घेतात, पण आम्ही स्त्रिया कुठे जाणार? तो माझ्या जवळ आला आणि म्हणाला, मी तुम्हाला संतुष्ट करू शकतो जर तुम्हाला काही आपत्ती नसेल तर. मी काही बोलण्याआधीच त्याने माझ्या ओट्यावर ओठ ठेवले आणि त्यांचा रसपान केला. मी त्यांना थांबू लागली, परंतु तो लगातार आबत होता आणि म्हणत होता, थांबू नको माझी राणी, थांबू नको. पुढील कहाणी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आणि कमेंट करून नक्की सांगा स्टोरी कशी वाटली.